तुमच्या लक्षात आलेलं आहे का की पैसा येतो पण टिकत नाही? घरात लक्ष्मीपूजन होतं पण पुढच्या आठवड्यात पुन्हा आर्थिक टेन्शन सुरू होतं. कदाचित तुम्ही धनत्रयोदशीला ही एक चूक करत असाल. तर पाहूया आपण. पहिली चूक, जुनी झाडू वापरणे. धनत्रयोदशीला घर स्वच्छ करणं शुभ असतं, पण जुनी झाडू वापरली तर ती निगेटिव्ह एनर्जी परत ओढावते. त्यासाठी उपाय, नवीन झाडू खरेदी करा आणि ती लक्ष्मी समोर ठेवा. पूजा झाल्यावर ती झाडू घरात वापरायला काढा. दुसरी चूक, खरेदी करताना राग किंवा घाई करता का? अनेक जण बाजारात गर्दीत रागावतात किंवा घाईघाईत खरेदी करतात. त्या क्षणी मनात निर्माण झालेली निगेटिव्ह भावना लक्ष्मीच्या प्रवाहात अडथळा आणते. त्यासाठी उपाय, शांत मनाने हसत ओम श्री महालक्ष्मी नमः म्हणत खरेदी करा. तिसरी चूक, पूजा झाल्यावर दीप लगेच विझवणे. अनेक घरात पूजा संपल्यावर लगेच दिवा विझवला जातो, पण त्यावेळी लक्ष्मीची ऊर्जा अजून सक्रिय असते. त्यासाठी उपाय, दिवा किमान 11 मिनिटे पेटलेला ठेवावा. चौथी चूक, लक्ष्मी मूर्ती चुकीच्या दिशेला ठेवणे. काही जण लक्ष्मीची मूर्ती दक्षिणेकडे ठेवतात. हे उलट परिणाम देऊ शकतात. त्यासाठी उपाय, लक्ष्मीची मूर्ती उत्तर किंवा ईशान्य दिशेला तोंड करून ठेवावी. पाचवी चूक, घरातील गोंधळ आणि अनावश्यक वस्तू न काढणे. धनत्रयोदशी पूर्वी जुनी तुटकी वस्तू न काढल्यास ती स्थगित ऊर्जा निर्माण करते. त्यासाठी उपाय, अनावश्यक वस्तू, तुटकी मूर्ती किंवा जुने बिल्स घरातून काढून टाका, ज्यामुळे पैसा आणि पॉझिटिव्ह एनर्जीचा फ्लो कायम राहील. धनत्रयोदशी ही फक्त खरेदीची परंपरा नाही, ती ऊर्जा बदलण्याचा दिवस आहे. या चुका टाळा आणि श्रद्धेने पूजा करा. पाहाल, पैसा फक्त येणार नाही, टिकणारही आहे. श्री स्वामी समर्थ.